तुमचं आम्ही गेले 40-50 वर्ष ऐकले. आता ह्यावेळेस तुम्हाला आमचं ऐकावं लागेल. आणि त्यांचा सगळ्याचा एक सुरामध्ये आवाज होता की आपण पवार साहेबांच्या बरोबर गेलं पाहिजे. आणि म्हणून जनतेचा आग्रह सगळा लक्षात घेता आम्ही सर्वच कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतला. आणि आज सर्वांच्या उपस्थितीमध्ये, पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये जयंतरावजी येणार आहेत, सुप्रियाताई आलेले आहेत, खासदार अमोल कोल्हे आहेत, त्यानंतर विजयसिंग मोहिते पाटील साहेब आहेत, धैर्यशील मोहिते पाटील खासदार ते पण आलेले आहेत, अशोक पवारशी बरीच लोक, सगळे दिग्गज लोक आलेले आहेत. त्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज आम्ही सर्वजण एकत्रितपणानं हा पक्ष प्रवेशाचा सोहळा आणि त्यानंतर एक सभा असं नियोजन केलं. ज्या जुनी मार्केट कमिटी आहे तिथं ज्या ठिकाणी प्रवेश होणार आहे त्याच लोकसभेच्या वेळेस त्याच ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली होती. कुठेतरी त्यांनी पालकत्व स्वीकारलं होतं. विधानसभेची जबाबदारी माझ्यावरती आहे असं सांगितलं होतं ना. आज त्याच मैदानावरती तुमचा पवार साहेबांच्या हस्ते प्रवेश होता. हे बघा, एक लक्षात ठेवा तुम्ही, भारतीय जनता पक्षामधले आमचे जे सर्व जे पहिले जे नेते होते त्यांचे आमचे खूप व्यक्तिगत चांगले प्रेमाचे संबंध आहेत. काल होते, आज आहेत आणि उद्या राहणार आहेत. साधारणतः आम्ही पण 30-35 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करतो. राजकारणामध्ये असे काही प्रसंग येतात की त्यावेळेस बऱ्याच जणांचा नाईलाज होतो. आणि म्हणून फडणवीस साहेबांच्या बरोबर माझी प्रदीर्घ चर्चा झाली ह्या सगळ्या विषयावर. बंद दारात झालेली चर्चा कधी बाहेर बोलायची नसते, कारण आपण सुसंस्कृत लोक आहोत. महाराष्ट्र हा फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे, पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे. यशवंतरावजी चव्हाणसारखा एक सुसंस्कृत मुख्यमंत्री ह्या महाराष्ट्रानं पाहिलेला आहे. त्यामुळे राजकारणामध्ये सगळ्याच गोष्टी बाहेर बोलायच्या असतात असं नसतं ते. त्यामुळे चर्चा झाली. चर्चेमध्ये त्यांची पण काही अडचण नाही ते त्यांनी मला सांगितली, माझी पण काही अडचण नाही मी त्यांना सांगितली. आणि मग शेवटी राज्यस्तरावर काम करणारे जे नेतृत्व असतं कुठल्याही पक्षाचं असो ते विचारे असतं आणि मग धोरणे असतं. आणि मग हे सगळं चर्चा होऊन मग शेवटी दुसरा पर्याय मी त्यांच्यासमोरच्या अडचणी मला त्यांनी मांडल्या, ते मी सांगू शकत नाहीत. आणि माझ्या पण काय अडचणीत मी त्यांच्यासमोर मांडल्या. त्यामुळे मला असं वाटतं की तो विषय सगळा आता राजकारणामध्ये थांबलेला आहे. आणि आता आम्ही सर्वजण आज नव्यानं पवारसाहेबांच्या पक्षामध्ये प्रवेश करतो. आता पवारसाहेबांचा बरोबर काम करणं हे काही नवीन गोष्ट नाही आम्हाला. मी तसा जर इतिहास काढून बघितला तर एका मंत्रिमंडळामध्ये पवारसाहेब, आमचे काका शंकरराव बाजीराव पाटील, जयंतराव पाटलांचे वडील राजाराम बापू पाटील यांनी एकेकाळी एका मंत्रिमंडळात काम केलेलं आहे. आमचे काका पालकमंत्री असताना त्यांनी 1967 साली पवारसाहेबांना तिकीट देण्याच्या संदर्भामध्ये त्यावेळेस सुद्धा ते प्रयत्न झालेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळं निश्चित एक चांगलं तालुक्याच्या सर्वांगीण विकासाकरता तालुक्याचे जे प्रश्न प्रलंबित आहेत, 10 वर्ष जो अन्याय आमच्या तालुक्यातल्या सगळ्या लोकांच्यावर जो झालेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी आता निश्चितपणे यातनं मार्ग निघतील. आणि आता आपल्याला कार्यक्रमाला जायचे. धन्यवाद. शेवटचा प्रश्न, कुठेतरी इंदापूरचा बिहार झाला अशी टीका चर्चा मोठ्या प्रमाणात होते, काही जण टीका करतात, कसं बघताय? नाही, मला वाटतं आज पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होऊ द्या. आता पुढं महिना दीड महिना ह्या सगळ्या गोष्टी पुढे येणारच आहेत, त्यावर आपण सविस्तर बोलू. पवार साहेब थोड्याच वेळ तिथे दाखल होत आहेत आणि स्वतः माजी मंत्री हर्षवर्धन भाऊ स्वागतासाठी उपस्थित आहेत. आणि थोड्याच वेळात पवार साहेब येथून हेलिपॅड वरती उतरल्यानंतर कारणे जी जाहीर सभा होणार आहे या ठिकाणी दाखल होणार आहेत. कॅमेरा पर्सन विके चव्हाणसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, इंदापूर.